या देशामध्ये आपण कोणालाही सहजपणे वेड्यात काढू शकतो, मूर्खात काढू शकतो आणि असं स्वतःहून बनणाऱ्यांची संख्या अजिबात कमी नाही. आणि एखादा बुवा किंवा बाबा ज्योतिषी जर असेल तर त्याच्या नादी लागून मूर्खात निघणारे किंवा नको ते कृत्य करणारे देखील हजारो वेडे आपल्याला सापडतील. आता नव्याने सांगायचं कारण काय की नाशिक मधला अशोक खरात नावाचा जो काही इसम आहे त्याची जी कृत्य आहेत ती जर पाहिली तर डोक्याला हात मारून घ्यावा अशी परिस्थिती आहे. लोक कशाला भुलतील, कशाच्या नादी लागतील आणि त्याच्या पायी काय काय सहन करतील आणि काय काय सर्वस्व त्याला अर्पण करतील हे सांगता येत नाही. हा जो कोणी अशोक खरात आहे, हा अशोक खरात म्हणे कॉस्मॉलॉजीचा अभ्यास करतो. हा याचा अंकशास्त्राचा अभ्यास आहे. याने मर्चंट नेव्ही मधनं रिटायर झाल्यानंतर भविष्याचा अभ्यास केलेला आहे आणि हे सगळं पाहून राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, राधाकृष्ण विखे पाटील, याच्याशिवाय दादा भुसे अशी मंडळी त्याच्याकडे जाऊन त्याचं दर्शन घेतात, त्याचे पाय धुतात. ह्या लोकांना काय म्हणावं? यांना आयुष्यामध्ये असं काय कमी पडतं की अशा भोंदू बाबांचे पाय त्यांना धरावे लागतात? या बड्या मंडळींनी या अशा बाबा बुवांना डोक्यावर ठेवल्यामुळे मग सर्वसामान्य माणसाला देखील असं वाटतं की या बाबा आणि भोंदूंमध्ये काहीतरी दैवी शक्ती आहे आणि त्याचा लाभ या नेत्यांना, या अधिकाऱ्यांना होतोय. मग ही खुळी जनता देखील अशा नेत्यांच्या पाठीमागे लागते. एक व्हिडिओ आता माझ्याकडे आलेला आहे, तो मी तुम्हाला दाखवू शकत नाही. त्या व्हिडिओमध्ये त्या अशोक खराच्या केबिन मधलं एक दृश्य आहे. तो एका महिलेला पूजा करायला लावतोय. बाहेर गर्दी दिसते आहे, काळी काच असावी, पण त्याच्या केबिन मध्ये ते दृश्य आहे. डोक्यावरती महिला काहीतरी समई वगैरे घेते आहे, कलश घेते आहे आणि त्यानंतर तो खरा त्या बाईशी जे काही कृत्य करतो आहे आणि ती बाई ती स्वखुशीने करते आहे, हे पाहून कोणाच्याही मस्तकामध्ये अक्षरशः आग उठेल. पण आपली खुळी जनता कशाचाही विचार करत नाही. दैवी चमत्कार जगामध्ये अस्तित्वात नाहीत हे संत सांगून थकले, विज्ञान सांगून थकलं, तरी अशा बाबांकडची गर्दी थांबत नाही. लोकांना तातडीने चमत्कार हवे असतात, तातडीनं संपत्ती हवी असते. मग त्यातनं असे आघोरी प्रकार करायला देखील ते मागे पुढे पाहत नाही. या बाबाचं बिंग एका महिलेनं फोडलं म्हणून तरी बरं झालं. एका 35 वर्षीय महिलेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यापर्यंत याची मजल गेली. हे त्यानं पहिल्यांदाच केलं होतं का? अजिबात नाही. का असं मी ठाम दाव्याने सांगतोय? कारण त्याच्यावर छापा मारल्यानंतर जे व्हिडिओ आता सोशल मीडियामध्ये हळूहळू लीक होत आहेत ते पाहता यानं अशी अनेक कृत्य केलेली आहेत. आता हा जो व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये आला त्याच्यामध्ये ती महिला तर स्वखुशीनं त्याच्या अधीन झालेली दिसते. त्यामुळं या बाबाकडे जाणाऱ्यांच्या जे जात होते त्यांना आता तोंड दाबून आता समाजामध्ये वावरावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. याच्यामध्ये मंत्री, अधिकारी, सुशिक्षित लोक यांचा देखील भरणा आहे. हे पाहून अतिशय वाईट वाटतं. या बाबाने नक्की काय केलं की या बाबानं सुरुवातीला जेव्हा तो रिटायर झाला तेव्हा सिन्नर तालुक्यामध्ये त्यानं एक मंदिर स्थापन केलं. मंदिर हा एक पैसा जमवायचा, धंदा बसवायचा एक चांगला उद्योग आहे. मंदिर निर्माण केलं की त्या ठिकाणी भक्त लोक आपोआप येतात आणि या भक्तामध्ये जर व्हीआयपी मंडळी असतील ना तर मग काय त्या धंद्याला नेहमीच बरकत असते. आणि या बाबानं असंच केलं. त्यानं एक मंदिर सिन्नर तालुक्यामध्ये स्थापन केलं. आता मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंना देवधर्माचा आधीच वेळ आहे. त्यांच्या हातामध्ये भरपूर गंडे दोरे असं आपण पाहतो. आता जेव्हा एकनाथ शिंदे त्याच्याकडे गेले तेव्हा या बाबाला एकदम बरकत आली. त्याचं जे श्री शिवनिका संस्थान म्हणून त्यानं ते मंदिर स्थापन केलेलं होतं आणि या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आहेत. तुम्हाला वाचून धक्का बसेल. आणि आता तो व्हिडिओ जर लीक जर झाला आणि तो रुपाली चाकणकरांपर्यंत जर गेला असेल तर रुपाली चाकणकरांनी खरोखरीच तातडीने राजीनामा द्यावा असा तो व्हिडिओ आहे. त्याच्या महिलेसोबत तो जो खरात जे काही कृत्य करतोय ते कृत्य पाहून आधी म्हटलं त्या पद्धतीनं कोणालाही राग येईल आणि तशा मंदिराच्या विश्वस्त पदावर रुपाली चाकणकर आहेत. रुपाली चाकणकर म्हणजे खरोखरीच की पाय धुतानाचा आपण व्हिडिओ पाहतोय. असं काय एखाद्या जिवंत पुरुषामध्ये असतं किंवा स्त्रीमध्ये असतं की त्याचे पाय धुवावेत? असा कोणता संत तो लागून गेलेला होता की
रुपाली चाकणकरांवरती ती वेळ आलेली होती, पण लोक कशाला भुलतील हे काय आपल्याला सांगता येत नाही. आता या बाबाचे बरेच बिंग फुटतील. एक एक व्हिडिओ पुढे येऊ लागलेला आहे. त्याच्या पेन ड्राईव्हमध्ये जवळपास 56, 57, 58 अशा काहीतरी CD सापडलेल्या आहेत, व्हिडिओ सापडलेले आहेत आणि या व्हिडिओमधनं अनेकांचा भांडाफोड होऊ शकतो. पण मला त्या अशोक खरातबद्दल सहानुभूती वाटण्यापेक्षा जे त्याच्याकडे जात होते त्यांच्याबद्दल मला राग वाटतोय. तुम्हाला हे कळायला हवं की कोणत्याही पुरुषामध्ये, स्त्रीमध्ये, बाईमध्ये, बाबामध्ये, योगिनीमध्ये कसलीही दैवी शक्ती नसते. तो तुम्हाला काही आणून देत नाही, तो तुम्हाला काही देऊ शकत नाही. आणि तरीही अशा मंडळीच्या नादी लागून नको ते कृत्य करणाऱ्या या लोकांना चप्पलनच हाणायला पाहिजे. पण ती चप्पल तुटली तरी त्यांना अक्कल येईल का याची मला शंकाच वाटते. कारण असे प्रकार वारंवार घडतात. एका बानेरमध्ये 2-3 महिन्यापूर्वी असाच प्रकार घडला. त्या बाईला स्वतःचा फ्लॅट त्या भोंदूबाबाला द्यावा लागला. एवढंच नाही तर पुण्यामध्ये देखील एका महिलेबाबत त्या एका साधू म्हणवणाऱ्या पुरुषानं असंच कृत्य केलेलं होतं. त्यामुळं या लोकांनी थोडंफार तरी विवेकबुद्धी आपली शाबूत ठेवावी. कोणताही बुवा, कोणताही बाबा तुम्हाला कोणतंही दैवी चमत्कार दाखवू शकत नाही. तो दैवी चमत्कार नसून ती जादू असते, हातचालकी असते, हे तुम्ही समजून घ्या. आणि त्यानंतरच अशा भोंदूंच्या नादी लागा. जे तुमच्या आसपासचे लोक असे असतील, भोंदूंकडे जाणारे, बाबांकडे जाणारे, गंडेदोरे बांधणारे, त्यांना वेळीच जागे करा. नाहीतर त्यांच्यावर देखील अशीच वेळ येऊ शकते. त्यातही आपल्या घरातील महिला जर अशा भोंदूबाबांच्या नादी लागल्या असतील तर त्यांना रोखा. अन्यथा नको त्या संकटाला त्यांना सामोरं जावं लागेल. एवढंच या अशोक खराच्या निमित्तानं सांगायचं आहे. अशोक खराचं प्रकरण आणखी पुढे पुढे फार वाढणार आहे. आता कुठे सुरुवात झालेली आहे. एक व्हिडिओ आता बाहेर आलेला आहे. आणखीन असे बरेच व्हिडिओ आहेत. त्यामुळे काळजी घ्या. विज्ञानवादी व्हायचा प्रयत्न तुमच्याकडनं जरी झाला नाही तरी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये जी काही एक अशी छोटीशी रेष असते ती रेष ओलांडू नका. श्रद्धा घरापुरती स्वतःपुरती ठेवा. तिची अंधश्रद्धा होऊ देऊ नका. कोणत्याही जिवंत माणसामध्ये दैवी चमत्कार नाहीत ही गोष्ट ध्यानात घ्या आणि मग आपलं निर्णय घ्या. एवढंच या निमित्तानं सांगायचं. धन्यवाद.